Hello students, in today's video we are going to study about the angle of contact. This is a very important topic here. In the earlier videos we have already studied about the surface tension, and from these videos we know that the free surface of liquid possesses the one interesting property, that is the surface tension. Here, for understand the angle of contact, here we take the liquid in container, in any container. That time what is the surface area? Suppose here we take any one container, and in this container fill the liquid. That time shape of this liquid in this container, shape of this liquid in this container, here at the center shape of this liquid, surface at the center is plane, but liquid is in contact with the solid. The shape of this liquid is not a horizontal. Why? ह्या ठिकाणी आपल्याला हे जे एक्झाम्पल आपण घेतले, आता या ठिकाणी काय केलं, आपण एक वेसल घेतले आणि ह्या वेसलमध्ये कुठलंही एक लिक्विड काय केलेलं आहे, घेतलेलं आहे, आणि या लिक्विडचा जो शेप या ठिकाणी वेसलमध्ये आपल्याला भेटणार आहे, त्याचा जो सरफेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, तो या पद्धतीने भेटेल. सपोज या ठिकाणी आपण म्हणूया केरोसिन घेतलं. काय घेतलं? केरोसिन. ठीक आहे. मग या केरोसिनचा शेप जो आहे तो असा कॉन्केव्ह टाईपचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. In this condition, at the center shape of this liquid surface is horizontal, or say that the plane, but when liquid is in contact with the solid, that time shape of this liquid is not a horizontal. Why? How it is possible? किंवा ही जी कंडिशन आहे ही या ठिकाणी, किंवा हा जो शेप आहे हा असा या ठिकाणी का आला आहे, हे काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी सगळं ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये पाहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आजचा जो टॉपिक आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, देन कॅरेक्टरिस्टिक ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आणि त्यानंतर या ठिकाणी याचं जे रिझन आहे, हा जो शेप आपल्याला कॉन्केव्ह भेटेल किंवा कॉन्व्हेक्स भेटेल किंवा प्लेन भेटतोय, तर ह्या जे याचे जे रिझन्स आहेत ते आपण मॉलिक्युलर थेअरीमध्ये पाहणार आहोत. मॉलिक्युलर थेअरी जी आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची, त्याच्यामध्ये आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. बिफोर दॅट, हिअर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर या ठिकाणी असं जर आपण या ठिकाणी घेतलं, म्हणजे लिक्विड जर घेतलं, व्हेन दी लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, एनी लिक्विड हिअर वी कन्सिडर, केरोसिन, मर्क्युरी, वॉटर, अदर कुठलंही लिक्विड तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता. मग यापैकी एखादं आपण काय केलं, लिक्विड एखाद्या वेसलमध्ये घेतलं, अँड दॅट टाइम दिस इज इन कॉन्टॅक्ट विथ दी सॉलिड. दॅट टाइम व्हॉट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हाऊ वी ड्रॉ फ्रॉम दिस डेफिनेशन. सी दॅट डेफिनेशन, ॲक्च्युली डेफिनेशन याची काय आहे, आणि मग त्यानंतर आपण या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे डेफिनेशनवरून या ठिकाणी तो ड्रॉ करणार आहोत, किंवा कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ व्हॉट इज द डेफिनेशन, द अँगल बिटवीन द सरफेस ऑफ सॉलिड अँड टँजेंट. अँगल बिटवीन द सरफेस ऑफ सॉलिड, इथे लक्ष द्या, अँगल बिटवीन द सरफेस ऑफ सॉलिड अँड टँजेंट drawn to the free surface of liquid, tangent drawn to the free surface of liquid at the point of contact, and measured from the side of liquid, is called angle of contact of that solid liquid pair. म्हणजे डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय बघा, की ॲक्च्युली आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, अँगल काढायचा आहे. काय करायचं आहे, अँगल या ठिकाणी आपल्याला ह्या लिक्विड आणि सॉलिडच्या पेअरसाठी टाकायचा आहे. मग तो कसा टाकणार आहात, दिस इज द अँगल बिटवीन सरफेस ऑफ सॉलिड अँड टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे या ठिकाणी जो ह्या सॉलिडचा आणि लिक्विडचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो या ठिकाणी आहे बघा, मी या ठिकाणी ड्रॉ करते. तर यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे सॉलिड आणि लिक्विड हे या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आता आपण जर हा जो पॉइंट आहे हा जर आपण या ठिकाणी पाहिला, तर इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर, कॉन्टॅक्ट विथ सॉलिड अँड इज इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड. म्हणजे एअरच्या पण संपर्कात आहे, सॉलिडच्या तर आहेच आहे, आणि लिक्विडमध्ये सुद्धा
आहे, म्हणजे 3 याच्यामध्ये काय आहे तो कॉन्टॅक्ट 3 पार्टमध्ये किंवा 3 एअर, लिक्विड अँड सॉलिड या तिन्हींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि तो जो आहे तो आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. फ्रॉम दिस पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट युअर टँजेंट ड्रॉ. त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून आपल्याला काय करायचं आहे, टँजेंट जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. बट दिस टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. पण तो कसा टाकायचा आपल्याला, फ्री सरफेस ऑफ लिक्विड, फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टाकायचा आहे. अँड दॅट इज दिस इज मेजर्ड फ्रॉम द साइड ऑफ लिक्विड. तो मेजर कुठून करायचा आहे, फ्रॉम द साइड ऑफ लिक्विड, फ्रॉम द साइड ऑफ लिक्विड. मग हा कशाच्या बिटवीनचा अँगल झाला, फ्री सरफेस ऑफ लिक्विड टू दी सॉलिड. ठीक आहे, अँगल बिटवीन सरफेस ऑफ सॉलिड अँड टँजेंट ड्रॉन टू दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड ॲट दी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड फ्रॉम दी साइड ऑफ लिक्विड. आता तुम्ही म्हणाल की हा पण असाच का टाकला, इकडे सुद्धा एक अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला भेटतोय, अँगल आपल्याला या ठिकाणी तयार झालेला भेटतोय. पण तो नाही, आपल्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, दिस इज मेजर्ड फ्रॉम साइड ऑफ लिक्विड. लिक्विडची जी साइड आहे, जो टँजेंट तिथं टाकलेला आहे आणि कशाच्या बिटवीन आहे तो, सॉलिडच्या. आणि कुठून ड्रॉ केलेला आहे तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून. दिस इज फॉर केरोसिन. केरोसिन मध्ये आपल्याला अशा पद्धतीने पाहायला भेटेल. तर या ठिकाणी जो भेटलेला आपल्याला तो कसा भेटेल, ॲक्यूट अँगल भेटेल. हा जो भेटलाय ना, हा ॲक्यूट अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा आपल्याला काय भेटलेला आहे, कमी भेटलेला आहे. 90 डिग्रीपेक्षा जर कमी असेल तर या ठिकाणी तो जो अँगल असतो तो कुठला असतो, ॲक्यूट अँगल. लेस दॅन दी 90 डिग्री हिअर प्रोड्युसेस दी ॲक्यूट अँगल आणि या शेप प्रोड्युसेस दी कॉन्केव शेप. देन for the mercury, suppose here we take the mercury in vessel, that time what is the angle of contact for that solid liquid pair. Here we consider the mercury take in this vessel, that time shape here of this mercury concave. त्या ठिकाणी जे शेप आपल्याला भेटणार आहे तो कॉन्केव भेटणार आहे. आणि वी ड्रॉ दी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. दिस इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट and here from this point of contact draw the tangent. तर या ठिकाणी आपण काय करतोय, टँजेंट टाकतोय टू दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड and here measured from the side of liquid, you will get theta and this is greater than the 90 degree. हा काय greater than आहे, काय greater than the 90 degree, therefore this angle of contact is obtuse. या ठिकाणी हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो काय भेटतोय आपल्याला, जो थीटा आहे तो काय भेटतोय 90 डिग्रीपेक्षा जास्त भेटतोय, ग्रेटर दॅन दी 90 डिग्री. अँड दॅट टाइम दिस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. किंवा हा जो अँगल असणार आहे तो कुठला तयार झाला, ऑप्ट्यूस अँगल या ठिकाणी प्रोड्यूस झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण कुठलीही जर सॉलिड लिक्विड पेअर घेतली, कुठलीही सॉलिड लिक्विड पेअर घेतली तर त्या ठिकाणी आपण त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे किंवा त्याचा जो अँगल आहे तो आपण काय करू शकतो, इझिली ड्रॉ करू शकतो. तर डेफिनेशन पण एकदम सोपी आहे आणि ड्रॉ करायचं सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. देन त्यानंतर त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत बघा. हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर त्या कॅरेक्टरिस्टिक आपण घेऊया. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स of angle of contact. There's some characteristics. First characteristic here, characteristics. The first characteristic, the angle of contact for a given solid liquid pair is constant. Angle of contact for a given solid liquid pair is constant. Angle of contact काय असतो, कॉन्स्टंट असतो. काय असतो, कॉन्स्टंट असतो. आता हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा कॉन्स्टंट कसा असतो, फॉर एक्झाम्पल या वी टेक दी वॉटर इन वेसल किंवा केरोसिन घेतला आपण, केरोसिन इन अ वेसल, केरोसिन इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. दॅट टाइम त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो काय ठरलेला आहे, तो काय कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट आहे. तुम्ही त्याऐवजी ग्लास घेतलं, काय केलं, स्टील घेतलं, ग्लास घेतलं किंवा ते जे वेसल आहे ते जर तुम्ही काय केलं, चेंज केलं, कुठलंही घेतलं तर त्या ठिकाणी त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. काय असतो, कॉन्स्टंट असतो. केरोसिन घ्या, मर्क्युरी घ्या, क्लोरोफॉर्म घ्या,
इथर घ्या. तर यापैकी कुठलंही तुम्ही सॉलिड लिक्विडची पेअर या ठिकाणी घेतली तर त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो काय भेटेल तुम्हाला, कॉन्स्टंट भेटेल. ऑलवेज काय असतो, कॉन्स्टंट असतो. देन सेकंड जी कॅरेक्टरिस्टिक आहे या ठिकाणी, द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. काय सांगितले, या सेकंड कॅरेक्टरिस्टिक, दिस व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ दिस लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. सॉलिड इन कॉन्टॅक्ट म्हणजे या ठिकाणी जे लिक्विड आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याचं नेचर नेमकं काय आहे आणि ते सॉलिडच्या किती कॉन्टॅक्टमध्ये आहे ह्याच्यावर सुद्धा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो काय असतो, डिपेंड असतो. नेचर म्हणजे ते लिक्विड नेमकं कुठल्या टाईपचं आहे त्या ठिकाणी त्याच्यावर, आणि ते सॉलिड जे आहे तुम्ही मग ग्लास घेताय की आयर्नचं घेताय किंवा दुसरं कुठलं वेसल त्या ठिकाणी घेताय त्याच्यावर सुद्धा तो काय असतो, डिपेंड असतो. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक हियर, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द मीडियम विच एक्झिस्ट अबोव द फ्री लिक्विड सरफेस. त्या ठिकाणी जे मीडियम आहे बघा, अबोव मीडियम जे आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलं केरोसिन किंवा मर्क्युरी घ्या. फॉर एक्झाम्पल वी टेक द मर्क्युरी इन दिस वेसल अँड अबोव द लेअर ऑफ एअर, किंवा आपण याऐवजी आपण या ठिकाणी वॉटर कन्सिडर करूया. मर्क्युरीच्या वरती जर वॉटरचा लेअर घेतला तर त्याच्यावर सुद्धा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, डिपेंड असतो. म्हणजे ऍक्च्युली त्याच्या अबोवला कशाचा लेअर आहे, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द मीडियम विच एक्झिस्ट अबोव द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. त्याच्यावर सुद्धा काय असतो, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो डिपेंड असतो. त्यानंतर फोर्थ कॅरेक्टरिस्टिक आहे या ठिकाणी. देन फोर्थ कॅरेक्टरिस्टिक हियर, the angle of contact, here the angle of contact changes due to added impurity. Angle of contact changes due to added impurity. म्हणजे इम्प्युरिटी जर आपण ऍड केली लिक्विड मध्ये तर त्या ठिकाणी त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतो. म्हणजे तो काय होतो, त्यामुळे चेंज होतो. फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये आपण डिटर्जंट ऍड केलं तर त्या ठिकाणी त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो डिक्रीज होणार आहे. जर इम्प्युरिटी ॲडेड केली एखाद्या लिक्विडमध्ये तर त्या ठिकाणी त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतो. तुम्ही इम्प्युरिटी कुठली ॲड करताय त्याच्यावर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो. देन फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक हियर, त्यानंतर पाचवी जी कॅरेक्टरिस्टिक आहे, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस ड्यू टू दी चेंज इन टेम्परेचर. काय, टेम्परेचरमुळे सुद्धा या ठिकाणी तो जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. सपोज या वॉटरचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो कमी असतो, पण जर तुम्ही त्याला टेम्परेचर दिलं म्हणजे हीट केलं तर त्या ठिकाणी तो जो वॉटर आहे त्याचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो काय होणार आहे, कमी. किंवा त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस. म्हणजे तुम्ही टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज केलं किंवा डिक्रीज केलं तर त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्या लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो काय असतो, डिपेंड असतो. त्यानंतर नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे सिक्स, इट इज इंडिपेंडंट ऑफ द इन्क्लायनेशन ऑफ द सॉलिड टू द लिक्विड सरफेस. त्या ठिकाणी तो जो लिक्विड आहे तो त्या ठिकाणी इन्क्लायनेशन जे आहे, इन्क्लायनेशन दॅट मीन्स व्हॉट, तर इन्क्लायनेशन म्हणजे काय की या ठिकाणी जर आपण लिक्विड घेतलं, कुठलंही एखादं लिक्विड कन्सिडर करा आणि ते जे वेसल आहे ते आपण जर या ठिकाणी तिरकं केलं तर त्या ठिकाणी तो जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना तो चेंज होत नाही, तो काय त्याच्यावर इंडिपेंडंट आहे. म्हणजे काय सांगितलं ही प्रॉपर्टी, ते इट इज इंडिपेंडंट ऑफ द इन्क्लायनेशन, इट इज इंडिपेंडंट ऑफ द इन्क्लायनेशन ऑफ द सॉलिड टू द लिक्विड सरफेस. म्हणजे त्या ठिकाणी ते जे इन्क्लायनेशन आहे त्यावरती तो डिपेंड नाही. अजून म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी जर आपण ग्लास प्लेट घेतली आणि ती काय गेली याच्यामध्ये बुडवली आणि ती किंवा आपण तिरकी केली याच्यामध्ये टाकून तर त्या ठिकाणी तो जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो तसाच राहणार आहे, तो चेंज होणार नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट या 3 कॅरेक्टरिस्टिक राहिलेल्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत 3 ज्या आपल्याला पुढे सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. या 7 कॅरेक्टरिस्टिक, 7 नंबरची जी कॅरेक्टरिस्टिक आहे आपली, फॉर लिक्विड which wets solid, liquid wets solid
liquid partially wet the solid, and last property here, liquid does not wet the solid. त्या तर प्रॉपर्टीज आहेच आहेत, पण त्यानंतर ह्या 3 सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत ज्याचा आपल्याला वापर वारंवार होणार आहे. पहा 7 नंबरची 7 नंबर लिक्विड completely wet, लिक्विड कम्प्लिटली वेट दी सॉलिड. म्हणजे काही लिक्विड असे असतात की ते सॉलिडला काय करतात, कम्प्लिटली वेट करतात. फॉर एक्झाम्पल वॉटर, या वॉटर इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, या कम्प्लिटली वेट दी सॉलिड. तर त्या ठिकाणी तो त्या सॉलिडला काय करेल, कम्प्लिटली वेट करणार आहे. दॅट टाइम अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे त्या ठिकाणी अशा कंडिशनमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो काय असतो, 0 डिग्री असतो. बट इन दी 8 प्रॉपर्टी, 8 नंबरची जी प्रॉपर्टी आहे, लिक्विड पार्शियली वेट दी सॉलिड. पण काही लिक्विड अशा असतात की ते काय करतात, पार्शियली वेट करतात, म्हणजे अंशतः काय करतात, वेट करतात. फॉर एक्झाम्पल केरोसिन, इथे आपण घेतलं वॉटर, या ठिकाणी घेऊया आपण केरोसिन. फॉर एक्झाम्पल हिअर केरोसिन जर तुम्ही या ठिकाणी घेतलं आणि केरोसिनमध्ये जर ग्लास प्लेट काय केली, टाकली आणि ती बाहेर काढली, तर त्या ठिकाणी ती थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला वेट झालेली दिसेल, ओली झालेली दिसेल. म्हणजे कम्प्लिटली वेट होत नाही, पार्शियली वेट होतं. काय होतं, दिस लिक्विड पार्शियली वेट दी सॉलिड. दॅट टाइम अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट, त्यावेळेस त्या ठिकाणी जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो ना तो ॲक्यूट असतो आणि 90 डिग्रीपेक्षा काय असतो, कमी असतो, लेस दॅन दी 90 डिग्री. देन लास्ट प्रॉपर्टी आहे, लिक्विड डज नॉट वेट दी सॉलिड. काही लिक्विड, सम लिक्विड डज नॉट वेट दी सॉलिड. काही लिक्विड अशा असतात की ते अजिबात त्या सॉलिडला काय करत नाहीत, वेट करत नाहीत. फॉर एक्झाम्पल या मर्क्युरी जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, मर्क्युरीमध्ये जर तुम्ही ग्लास प्लेट काय केली, बुडवली आणि ती काय केली, बाहेर काढली, तर त्या ठिकाणी ती जी ग्लास प्लेट आहे ती अजिबात वेट होत नाही, म्हणजे ओली होत नाही, पूर्णपणे काय राहते, कोरडी राहते. तर त्या ठिकाणी ते जे लिक्विड आहे ते त्या सॉलिडला काय करत नाही, वेट करत नाही. तर हे असं जे आहे, अशा कंडिशनमध्ये आपल्याला जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट भेटतो तो भेटतो ऑप्ट्यूस अँगल. काय भेटतो त्या ठिकाणी, जो अँगल भेटणार आहे ना तो काय भेटणार आहे, ऑप्ट्यूस अँगल. काय भेटेल, ऑप्ट्यूस अँगल. आणि हा असतो 90 डिग्रीपेक्षा जास्त, ग्रेटर दॅन दी 90 डिग्री. दिस अँगल प्रोड्युसेस दी ऑप्ट्यूस अँगल. तर अशा ह्या 9 प्रॉपर्टीज आहेत बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या. एकदम म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत, सोप्या आहेत आणि तुम्हाला परीक्षेला यापैकी जास्त करून अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन काय केली जाते, विचारली जाते. ओके, त्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची जी मॉलिक्युलर थिअरी आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, थँक्यू.